पशुपक्ष्यांची सेवा केल्यावर आपल्याला कोणतं पुण्य मिळतं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एक मनुष्य असतो, तो कधीच कोणतंही चांगलं कर्म करत नसतो आणि कोणतंही पुण्य कमवत नसतो. पण ज्यावेळेस त्याला मनात वाटेल ना, त्यावेळेस तो काय करत असतो, फक्त चपातीचा एक गोळा असतो तो घेऊन माशांना त्याचे छोटे छोटे तुकडे करून टाकत असतो. ते माशांना ते खाऊ घालत असतो. ज्यावेळेस तो मरतो, त्याला नरकामध्ये त्याची नरकात लावण्याची तयारी होते. त्यावेळेस पाहतात की ह्याचं पुण्य काय आहे, तर त्याचे पुण्य एवढंच दिसतं की ते माशांना अन्न दान करत आहे. त्यावेळेस आता मासा म्हणजे मत्स्य अवतार हा नारायणाने घेतलेला असतो, त्यामुळे त्याचं पुण्य तिथे येत आणि त्याला नरकापासून सुटका मिळते. त्याचा दुसरा जन्म हा मनुष्याचाच होतो. मग तो विचार करतो, आपण फक्त माशांना एवढं अन्नदान केल्याने आपल्याला नरकातून सुटका मिळते आणि स्वर्ग प्राप्त होऊ शकतो, मनुष्य जन्म पुन्हा लाभू शकतो. तर आपण ह्या जन्मातसुद्धा चांगलं कार्य केलं, चांगलं कर्म केलं तर आपण नक्कीच चांगला व्यक्ती आणि चांगलं पुण्य कमवू शकतो आणि तो माणूस त्यातून सुधारतो. बघा, पशुपक्ष्यांची सुद्धा सेवा केल्यानंतर आपल्याला एवढं पुण्य लाभू शकतं. सद्गुरू बाळूमामांनी देखील आपल्याला हे सांगितलं आहे की पशुपक्ष्यांची सेवा करत चला. बोला जय बाळूमामा.